अभोणा येथील आठवडे बाजारात राष्ट्रवादी काँग्रेस व महायुती घटक पक्षाच्या वतीने विद्यमान आमदार नितीन पवार यांच्या प्रचारार्थ भव्य रॅलीचे आयोजन करण्यात आले होते। यावेळी अभोणा चौफुली येथे घेण्यात आलेल्या सभेत आमदार नितीन पवार यांच्या माध्यमातून कळवण तालुक्यातील अभोण्यासह विविध गावात झालेल्या विकास कामांची यादी आदिवासी सेवक DM गायकवाड यांनी उपस्थित मतदार बंधू भगिनी यांच्यासमोर सादर केली। तसेच मायबाप मतदार बंधू भगिनी यांनी आमदार नितीन पवार यांच्या पाठीशी खंबीरपणे उपस्थित राहत येत्या 20 तारखेला होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत नितीन पवार यांच्या समोरील घड्याळ या निशाणीचे अनुक्रमांक 2 नंबरचे बटन दाबून त्यांना भरभरून आशीर्वाद द्यावेत अशी अपेक्षा व्यक्त केली। यावेळी सुरगाणा येथील राष्ट्रवादीचे ज्येष्ठ कार्यकर्ते विठ्ठल महाले यांनी आपले मनोगत व्यक्त करताना सांगितले की आमच्या सुरगाणा तालुक्याचे 40 वर्षात वाटोळे झाले। तुम्ही कळवणकर खूप भाग्यवान आहात की तुम्हाला मंत्री AT पवार व विद्यमान आमदार नितीन भाऊ पवार हे आमदार लाभले म्हणून कळवण तालुका हा सुजलाम सुफलाम झाला। मायबाप मतदारांनी कोणाच्याही भूलथापांना बळी न पडता नितीन भाऊ यांच्या पाठीशी उभे राहावे असे आवाहन केले आहे। अभोणा आठवडे बाजारात रॅलीच्या माध्यमातून नितीन पवार यांनी मतदारांशी संवाद साधला। यात लाडक्या बहिणींची आदराने चौकशी करत योजनेचा लाभ मिळाला का, त्या पैशाचा विनियोग काय केला याबाबत विचारणा केली आहे। आपल्या लाडक्या भावाला आशीर्वाद देत येत्या 20 तारखेला घड्याळ या निशाणी पुढील अनुक्रमांक 2 चे बटन दाबून प्रचंड मतांनी विजय करा असे आवाहन देखील केले आहे। यावेळी प्रमुख मान्यवर म्हणून कळवण नगराध्यक्ष कौतिक पगार, बाजार समितीचे सभापती धनंजय पवार, राजेंद्र भामरे, शिरीष शहा, जिल्हा परिषद सदस्य यशवंत गवळी, राजू पवार, विजय जाधव, राजू पाटील, अनिल घोडेस्वार, भगवान पाटील यासह समर्थक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। तसंच महिलांसाठी योजना असल्यामुळे तसं पुरुषांसाठी शेतीसाठी आम्ही एक योजना आहे 7 HP पर्यंत 3, 5, 7 हे आपल्याला याच्या पुढे कुठल्याही प्रकारचं वीज बिल भरावं लागणार नाही, कुठल्याच प्रकारचं वीज बिल। आणि मागचं तर थकीत भरायचंच नाही, मागचं तर कृषीचं भरायचंच नाही आणि हे वीज आपल्याला मोफत राहील। आणि येत्या 6 ते वर्षभरात सोलारचे जे काही प्लांट मोठ्या प्रमाणात प्रत्येक बऱ्याचशा ठिकाणी होत आहे, काही आपल्या तालुक्यातही ग्रामपंचायतींनी जमिनी दिल्या आहेत, जसं वंजारीला पण जमीन दिली आहे, बऱ्याच ठिकाणी पंचायतीत सोलारचे प्लांट भविष्यात होणार आहे। ते सोलारचे प्लांट झाल्यावर आपल्याला एवढ्या 1 वर्षात दिवसा लाईट मिळणार आहे, दिवसा लाईट मिळणार, म्हणून रात्रीचं जो काही आपल्याला जी अडचण होते ती निश्चितच आपली दूर होणार आहे। भविष्य काळात आता जरा शिरीष काकांनी सांगितलं की सुरगाण्यात अधिक काम करा, पण मला कळवण तालुक्यापुरता जर बोलायचं राहिलं तर भविष्यात मला कळवण तालुक्यात लाईटवरती मोठ्या प्रमाणात काम करायचं, कारण की लाईट पाहिजे तशी अजून मिळत नाही। आपण आता 132 ते अभोणा नवीन लाईन टाकतोय, म्हणजे लोड ह्या बाकीच्या सबस्टेशनला व्यवस्थित मिळणार आहे। त्याचं टेंडर झालं आहे 8 कोटीचं। आता मी कोटी म्हटलं की समोरच्या पोटात दुखतं, आता झालंच आहे तर टेंडर त्याला काय म्हणणार। 132 कळवणहून ही लाईट अभोण्याला येईन, मग अभोण्याहून हे आपले ह्या भागातले जेवढे सबस्टेशन आहे ना त्यांना सुरळीत लाईट होणार आहे। लाईटवरती चांगलं काम करायचं, म्हणजे पोल जुने झाले, ताऱ्या जीर्ण झाल्या आहेत ज्या त्याच्यामुळे लोड आपल्याला व्यवस्थित मिळत नाही, ते आपल्याला करायचं। लाईटचा विषय झाला, आपल्याला गिरणा नदी, पुनद नदी, ज्या काही बाकीच्या आपल्या 2-3 तांबडी नदी आणि याच्यावरती आपल्याला मोठ्या प्रमाणात सिमेंट बंधारे करायचे। सिमेंट बंधारे याच्यासाठी करायचे की भविष्यात जे काही नदीला पाणी सोडतं की उन्हाळ्यात ते पाणी थांबलं जाईल आणि ते निश्चित त्या लोकांना फायदा। भविष्यात आम्हाला गोपाळखळी, ढेकालं, बालापूर, हिंगळवाडी त्या भागात चनकापूरमधनं कसं पाणी देता येईल उचलून त्या भागात कॅनल करायचा विचार आहे भविष्यात। तसंच माझा काही भाग देवळी कराड, निरगुडपाडा, लिंगामळ हाही थोडा पाण्याने कमी असलेला भाग आहे, तिथेही वरच्या भागात कसे 5-6 मोठे बॅरेजेस सारखे बंधारे करता येईल, जेणेकरून त्या 3-4 गावांना फायदा येईल, यासाठी प्रयत्न करायचा आहे। आता ओतूर धरण झाल्यावर निश्चितच नरूळ, तिकडं मेदर त्या गावांनाही पाणी उपलब्ध होईल, वडाळा, मुळानं बॅक वॉटरला त्या लोकांना पाणी घेता येईल। आपल्या तालुक्यात फक्त हे 2-4 भाग असे आहेत की जिथं पाण्याची कमतरता आहे, तर आपल्या त्या भागातल्या लोकांना भविष्यात निश्चित सोय करायची। माझं एवढंच सांगणं आहे की जेव्हा आपल्याकडे कुठले जे बाकी कळवण तालुक्यातले नेते येतात किंवा तिकडचे येतात, त्यांचं तर जाऊ द्या, त्यांनी फक्त एकच काम केलं, मला हट्टीचा एक कार्यकर्ता चांगला बोलला की यांनी फक्त आमच्या समोर पुंगानी वाजवली आणि आम्ही डोलत बसलो 40 वर्ष। हे सुरगाण्याच्या लोकांची अशी परिस्थिती। तर माझी तुम्हाला विनंती आहे, परत जर संधी दिली तर पुंगानी वाजवून तुम्हाला डोलवत ठेवेल। एक लक्षात घ्या, आपल्या तालुक्याला विकास बघायची सवय,
विकास बघायची सवय. 85ला जसं मागे गेलो, 2014लाही आपण जसं मागे गेलो, तर आपण 10 वर्ष मागे जातो. 10 वर्ष. तर आपल्या तालुक्याला विकास बघण्याची सवय म्हणून ही घोडदौड थांबू नका. मला तुम्हाला एक सांगणं आहे सर्व बंधू भगिनींना, ही घोडदौड कामाची विकासाची अजून आपल्याला जोरात ठेवायची आहे आणि चांगल्या प्रकारे कामं करायचे. हे जे मी काही गावांची नावं घेतले त्या घोड्यांना माहीत पण नाही की काय कुठल्या भागात काय काही नाही. रात्री यायचं, कोणाला भेटायचं, 4 भिंतीच्या आड भेटायचं आणि काय करायचं आणि म्हणे मी गरीब आमचे सुरगाण्यात नाही बा, आमचे सुरगाण्याचा फार अवघड आहे. अवघड माझ्या स्वतःच्या गावावर दंगल केली त्यांनी, स्वतःचे. तुम्हाला सांगतो 17 घरा मोडून टाकली, कौला फोडून टाकली, कोणाचा हात मोडला, कोणाचा पाय मोडला. पण 3 दिवस आपल्या आया बहिणी खुरसानी आमच्याकडे जास्त करत ना, खुरसानी. ते खुरसाण्यात आम्ही 3 दिवस राहिली. 3 दिवस बाहेर निघजन खुरसाण्यातून, तर नाही बा रस्ता रोखलंय तुम्ही बाहेर निघूच नको. 3 दिवस खुरसाण्यात. मग शेवटी आम्ही सुरगाण्याचा मार्ग न शोधता नाशिकचा मार्ग शोधला आणि नाशिकला गेलो. त्यावेळेस काय का होणार, आता ते चव्हाण साहेब वारले बिचारे, नाही का. त्याही आम्हाला थोडासा आधार दिला आणि मी माझी निवड केली की हाच माणूस कलेक्टर पुढं बोलील. माझी निवड केली, मी कलेक्टर पुढं उभा राहिलो आणि कलेक्टरला एकच सांगितलं, म्हटलं सर आम्ही आदिवासी माणसं आहोत, अति दुर्गम भागामध्ये राहतो, आमचे माणसं काय दंगलीचे लायकीचे नाही, पण याला कोणीतरी गालबोट लावतो आणि आमचा आदिवासी माणूस हे होतो अज्ञानपणामुळं, आणि म्हणून ह्या दंगली होत्या. आणि म्हटलं आमच्यावर दंगल केली म्हणून विशेष नाही, तुमच्यावर पण केले. हे खोटं असेल तर तुमची फाईल तपासा म्हटलं. हां, फाईल तपासा. त्यावेळेस वांगणबाडीचा ठिकाण दिला आणि त्यावेळेस हे दंगली करणारे आम्ही 2 महिने जेलमध्ये नेऊन ठेवलं. तेथून हे कमी पडलं. आणि तीच तर आहे हवस बाबा हो, तर आमचा सगळा तनमन सगळा चित कळवणकड लागला. मागच्या वेळेस आपण चूक केली ना, चूक केली, अशी चूक करू नका, करू नका हा निरोप सांगायला आलोय मी. त्यालाही दिला ना 5 वर्षे संधी, आपण दिली का नाही, दिली ना. आणि मग 5 वर्षामध्ये आमचा सुरगाणा जाऊ द्या पुढं. पण कळवणमध्ये काय बदल घडवला तो शोधायला गेला, आहे का नाही, शोधा. 5 वर्षामध्ये तुम्ही इथं काय केला त्या, हां हां. आणि म्हणून बाबा हो, अशी चूक करू नका. त्यावेळेस आपला विकास करता माणूस आहे तुमच्यातून. पवार साहेबांनी बरं का ओवी सांगितलं, ओवीचा अभ्यास. पवार साहेबांनी गडाच्या डोंगरावर नजर फिरवली. शेले म्हणजे पर्वत, शेले म्हणजे पर्वत. पवार साहेबांनी वणीच्या गडावर नजर फिरवली आणि असा शोध घेतला की याच पर्वतात माणिक आहेत, याच पर्वतात माणिक आहेत. आणि ते माणिक शोधले आणि तुमच्या आमच्या पदरावर दिले, हे मोठं भाग्य आहे. आणि त्याची जाण ठेवा. हो, पवार साहेबांनी माधुरी मागली आणि कुठं नेली, दिल्लीला ना. हो, दिल्लीला. आणि दिल्लीचे माणसं संतुष्ट केले आपले माधुरीवर. मतदान, माधुरी म्हणजे मतदान, नाही का. त्यावर संतुष्ट केले आणि मग त्या पवार साहेबांनी झोळी मांडली आणि ती झोळी भरली आणि ती कळवणमध्ये आणून गोरगरिबाच्या पदरावर दिली. ती हटणारही नाही, निठणारही नाही. उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्कसाठी प्रतिनिधी चेतन हिरे, कळवण.